अर्चं तपुत्रकावतपुरन्न धृष्टवर्जता अर्चत प्रार्चता यन्यपात्रं मधो पूर्णं ददाति मधोऽयोसानीति एकदा ब्रह्मण उपहरति एकदैव यजमान आयुस्तेजो ददाति। समोर लवकर लवकर भगवान बाबा के श्री चरणों में मेरा कोटि कोटि नमन एवं उपस्थित सभी साई भक्तों को मेरा सप्रेम साई राम। वासु भी ऐसे निवेदन करता हूँ कि वे यहाँ आए। सातपुते जी से निवेदन करता हूँ, सुभाषिनी राव मैडम से निवेदन करता हूँ ये आएंगे। सचिन जी से बसा बसा
भगवान बाबा के श्री चरणों में मेरा कोटि कोटि नमन एवं उपस्थित सभी साईं भक्तों को मेरा सप्रेम साई राम। यहाँ आए मुख्य अतिथि हमारे बीजेपी राज्य अध्यक्ष आदरणीय जोनल कोऑर्डिनेटर श्री सत्य साई सेवा ऑर्गेनाइजेशन के जोनल वाड़ीगांवकर जी, सेवा दल इंचार्ज जो स्टेट सेवा दल इंचार्ज है श्रीमती मुनगंटीवार जी, श्रीमती सुभाषिनी राव सातपुते जी जो हमारे अकोला जोन के वो जोनल कोऑर्डिनेटर है, श्री भावे जी जो मुंबई से खास यहाँ आए, श्री सचिन पुराणिक जी जो हमारे बाल विकास जोनल कोऑर्डिनेटर है, और श्री गणेश अय्यर जी जो हमारे मुंबई से आए हुए हैं। आप सभी का इस सत्य साई ग्रामीण सेवा केंद्र उद्घाटन समारोह में हार्दिक स्वागत। सबसे पहले मैं हमारे मुख्य अतिथि जी से निवेदन करूंगा कि वे दीप प्रज्वलन करेंगे। वेदा बोलेंगे बच्चे, जब तक ये दीप प्रज्वलन होते रहेंगे बच्चे वेदा बोलेंगे। उन चरणों का हार कराकर संसार करेगा। सत्य धर्म शांति समानी इस धरती पर अवतरित हुए हैं और घृणा मत करो और प्रेम से रहो। शिरडी साई अवतार के ही भगवान बाबा ताकि उस धर्म का आप सही रूप से पालन करें और सत्य की मार्ग पे चले। कार्यरत है, हमें संगठन की जरूरत होती है। सही मार्ग पे चलने के लिए एक संगठन की जरूरत होती है और संगठन को एक छोटा सा आश्रय की जरूरत होती है। इस आश्रय का है ताकि हम आगे भी चल के ऐसे सेवाएं करें जो हम यह साई केंद्र बहुत पहले ही हमें कुछ आर्थिक बाधाएं के कारण हम
यहाँ थोड़ा विलम्ब हुआ। मैं हमारे मुंबई से आए हैं आप। हमारे यूथ कोऑर्डिनेटर श्री नीरज जायसवाल जी से दिन करने ध्यान रखते हैं। अब हम इसकी गणना करते हैं। मैं श्री कि वे हमारे वाल मैं श्रीमती रमनी धीराज योगिराज परब्रह्म सच्चे
बच्चों, आप सब जो है वह बोलना चाहूँगा। इससे पहले कि मैं अपना माइक आगे, जो तू चाहता है तू करता वही जो तू चाहता है, पर होता ही जो तू चाहता है, पर हो। भक्तांचं श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र हार्दिक स्वागत। निव्वळ बाबांचाच आशीर्वाद की ही एवढी मोठी वास्तू भक्तांच्या सेवेत रुजू करताना मार्गदर्शक लाभले त्यांचे भगवान बाबांच्या हृदयात वास करणाऱ्या भगवंत सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्राचं उद्घाटन आणि त्यानंतर आम्हाला काही अडचणी आल्या होत्या, साधारण आम्ही चर्चा केली त्यावेळेस आहे आणि त्यावेळेसचे शब्द मला अजूनही आवडतात. साईराम, तुम्ही काम चालू करा, तुमचं काम. आम्ही जे काम सुरू केलं तर आता उशिरा का हो पण ताबडतोब आपण आतापर्यंत ते आमदार म्हणून तो होते, त्याच्यासोबत त्यांना एक अजून उपलब्धी लाभली, ती म्हणजे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष. आणि हा योगायोग की त्याच्यानंतर ताबडतोब आपल्या त्यांच्या हस्ते होऊन राहिला, ही खरोखरचा एक प्रसाद म्हणून आपल्या सगळ्यांना ते करून घेणारे असे आपले वाडेगाव आणि तुमच्याकडून काम कसं करून घ्यायची शैली आणि ते काम, तुमचं काम ईश्वरापर्यंत पोहोचून द्यायची शैली, हे काही थांबणारं कार्य नाही. आपल्या चंद्रपुरात किंबहुना जरा जास्तच हक्काचे वाटतात. भाजपावर खेचून आणले आणि चंद्रपूर शहराची शान साऱ्या महाराष्ट्रात वाढवली. अगदी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर झालेले आहे. मी समस्त साईभक्त भाऊ तुमचे मार्गदर्शन आणि साथ आम्हाला हवी आहेच नव्हे, आम्ही त्यासाठी या मंचावर उपस्थित आदरणीय वाडेगावकरजी, आदरणीय वासू भैया, सौ सपना मुनगंटीवार, श्रीमती सुहासिनी राव, श्री सातपुतेजी, श्री भावेजी, श्री सचिन पुराणिक जी, श्री गणेश अय्यर जी, श्री सावरकर जी, इथं उपस्थित माता भगिनींनो, श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र वडगाव चा अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. मानव विकासाचं एक मोठं केंद्र व्हावं अशी माझ्या वतीने शुभकामना व्यक्त करतो. या जिल्ह्यात क्रमांक सेवाभावी कार्यामध्ये या विभागाचा उपस्थित राहील. फक्त आठवण अशी करा की मला तिकडे मुंबईत उचकी लागली पाहिजे. बंधूंनो, एक खरं आहे की हा देश सेवा आणि त्यागाची पूजा करणाऱ्यांचा देश. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या हृदयामध्ये देव असणाऱ्या हनुमानजीची मंदिर आहे. हनुमानजीच्या नावाने 52 मंगळवार, 52 शनिवार, 104 दिवस आहे. आणि स्वामी असणाऱ्या प्रभू रामाच्या नावाने फक्त एक रामनवमीचा दिवस आहे. इतिहासात कोणतेही पान उघडा, इतिहासाच्या कोणत्याही पानावर त्यागाचीच पूजा केली आहे. भगवान महावीर मध्ये गौरवाने उल्लेख केला गेला. की ज्या उदाहरणातून या देशाच्या मातीचा कण आणि कण सेवा आणि त्यागातूनच मोठा झाला आणि त्याच सेवा केंद्राचं उद्घाटन करत आहोत. प्रेम की गंगा बहाते चगो असं म्हणत या समाजाच्या नसणाऱ्या दीन दुर्बल शोषित पीडित माणसापर्यंत पोहोचण्याचा संकल्प आपण केलाय. हे खरं आहे की 84 लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ योनी मनुष्य योनी मानली गेली. अशी एक योनी की ज्याला कर्म आणि भोग योनी. 84 लक्ष योनीतील 83 लाख पण आम्ही तुम्ही नशीबवान आहोत की एका बदलत्या सहस्त्रकात तुमचा माझा जन्म झाला, एका बदलत्या शतकात तुमचा माझा जन्म झाला आणि म्हणून माझ्यावर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी. या जगात कोणी हेच माझं आणि तुमचं ध्येय आहे. आणि हे ध्येय करत असताना मग ती गोष्ट आठवते. एकदा एक आई आपल्या पोराला मारते, पोरगा आईला मैं तुमसे नफरत करता हूं असं म्हणत धावत धावत घराच्या बाहेर जातो. मैं नफरत करता हूं जेव्हा तो आईकडे उद्देशून जोराने म्हणतो तेव्हा पहाड असतो, पहाडातून प्रतिध्वनी येतो की मैं नफरत करता हूं. मुलगा घाबरतो, आईकडे जातो, आई मी बाहेर गेलो, मैं नफरत करता हूं असं जोराने म्हणालो तर मला
तिकडून आवाज कोणीतरी देतोय की मैं नफरत करता हूं. आईच्या लक्षात आलं की पहाडातून प्रतिध्वनी उमटत आहे आणि आई त्याला म्हणाली की तू बाहेर जा आणि पुन्हा एकदा म्हण मैं प्यार करता हूं. तो बाहेर गेला, तो म्हणाला मैं प्यार करता हूं. तिथूनही प्रतिध्वनी आला मैं प्यार करता हूं. मला